नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आमच्या काही कोंबड्या या आजारी पडल्यात, तर त्यांच्यासाठी आपण ही एक पावडर देणार आहे। त्याचं नाव आहे लिक्सिन पावडर। तर ही 20 ग्रॅमची पुडी आहे आणि ही कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये मिळते। तर याची प्राइस आहे 85 रुपये। तर ही पावडर आपण पाण्यामध्ये म्हणजे जे काही आपल्या कोंबड्यांचं जे भांडं आहे पाणी पिण्याचं त्यात कालून आपण कोंबड्यांना देणार आहे ओरली। म्हणजे सगळ्याच कोंबड्या पाणी पितील त्या भांड्यात, त्यामुळे मी भांडे पण आता स्वच्छ करते व्यवस्थित घासून। तर मी ही पावडर म्हणजे आठवड्यातून एकदा देते 3 ते 4 दिवस। तर हे एक अँटीबायोटिक औषध आहे, म्हणजेच प्रतिजैविक। जर आपल्या कोंबड्या प्रायमरी स्टेजला जर आजारी असतील किंवा त्यांना कुठला रोग आला असेल, तर फर्स्ट स्टेजला जर असेल तर ह्या पावडरने कोंबड्या आपल्या थोड्या काही प्रमाणात बऱ्या होऊ शकतात। तर हे पावडर लिक्सिन पावडर हे प्रामुख्याने कोंबड्यांसाठी वापरलं जातं आणि आपल्या कोंबड्यांमधील जीवाणू संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न करतं आणि कोंबड्याची मृत्यूसुद्धा थांबते, म्हणजे कोंबड्या मरत नाही। म्हणजे एखादी कोंबडी जर आपल्याला म्हणजे ॲक्टिव्ह नाही वाटली किंवा अशी गळून गेल्यासारखे वाटत असेल, एकदम झुरल्यासारखे वाटत असेल, तर आपण 2 झाकण तरी हे पावडर कालून जर आपण तिला ओरली ड्रॉपनी किंवा जर डायरेक्ट बाटलीने जरी पाजलं ना, तरी पण आपली कोंबडी 1 तासामध्ये बरी होऊ शकते। फक्त ती जर थोडी आजारी असेल तर। कोंबड्यांचा होतो बाहेर आल्यानंतर कोंबड्या मातीतले किडे माकडे वगैरे खातात आणि मातीशी जर कोंबड्यांचा जर काही संपर्क आला तर त्यातून त्यांना त्या मातीतून जीवाणू त्यांच्या पोटात जातात आणि मग कोंबड्या आपल्या आजारी पडतात। आणि पाणीसुद्धा गटारातलं पाणी, खराब पाणी, खरकटं पाणी काही जरी असेल तरी पण त्या पितात आणि त्यातून देखील आपल्या कोंबड्या आजारी पडण्याची शक्यता असते। तर मेडिकलमध्ये वॉटर सॅनिटायझर एक औषध मिळतं, ते जर आपण पाण्याच्या भांड्यामध्ये जर टाकलं तर त्याने सुद्धा आपलं पाणी स्वच्छ होतं कोंबड्यांना पिण्यासाठी। आणि या मेडिसिननी कोंबड्यांची मृत्यूसुद्धा थांबते आणि हे कोंबड्यांसाठी म्हणजे एकदम सिक्युअर औषध आहे। तर ही एक पुडी ना 100 कोंबड्यांपर्यंत चालते। फक्त आपण दिवसातून 2 ते 3 वेळेस त्यांना पाणी पाजायचं, यातून संपलं की कालवायचं, पाजायचं त्यांना पाणी। आणि याच्यासोबत सुद्धा ब्रोटॉन, लिव्हर टॉनिक पण ते पण मेडिसिन आहे, वायम्ब्रल पण आहे। हे सगळ्या गोष्टी आपण कोंबड्यांना म्हणजे कोंबड्यांचे जेवढे काही मेडिसिन आहेत हे सगळे ओरली आहे। म्हणजे आपण पाण्याच्या भांड्यामध्ये औषध टाकून सुद्धा कालू शकतो किंवा म्हणजे प्रत्येक कोंबडी म्हणजे हातात पकडून घेणं आणि कोंबडीच्या तोंडात औषध टाकणं हे काही पॉसिबल नसतं। कोंबड्या लवकरात लवकर हातात येत नाही आपल्या। आपण जेवढं त्यांच्या मागे जास्त पळू तेवढंच त्या जास्त पळतात। त्यापेक्षा आपण जर स्वच्छ पाण्याचं भांडं घासून त्यामध्ये जर औषध टाकलं तर ज्या कोंबडीला तहान लागेल ती कोंबडी स्वतःहून येऊन त्या ड्रिंकरमधलं पाणी पिईल आणि त्या पाण्याच्या थ्रू औषध आपोआप कोंबडीच्या पोटात जातं। नुसतं कोंबड्या पाळून काय फायदा नसतो, प्रत्येक कोंबडीवरती म्हणजे लक्ष ठेवावं लागतं। कोणती कोंबडी खाती, कोणती कोंबडी एकदम म्हणजे बसलेली आहे किंवा कोणती कोंबडी आजारी आहे। तर काही वेळेस म्हणजे कोंबड्या चरता चरता तिकडे अटॅक येऊन मरून पडतात। मग आमच्या घरचे कुत्रे आणतात धरून, तेव्हा आम्हाला कळतं की आमची कोंबडी मेली म्हणून। त्यापेक्षा आपण आधीच जर त्यांचं वॅक्सिनेशन केलं वेळेवर तर आपली नुकसान होण्यापासून थांबते। आणि प्रत्येक माणूस हा अनुभवातूनच शिकतो, म्हणजे एक्सपिरियन्समधूनच तर मोठं होतो। तसं सुद्धा मला सुद्धा नवीन नवीन यातील काही गोष्टी माहिती नव्हत्या, मग आमची खूप नुकसान झाली खूप। तर तुम्ही पण अशी चूक करू नका। चला, व्हिडिओ आवडला असल्यास नाही लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। तोपर्यंत बाय बाय।